करायचंय आणि या संपूर्ण आयोजनाला एक चांगली अशी दिशा देण्याचं काम आपल्या माध्यमातून होईल हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करणार आहोत। येणाऱ्या 2 दिवसांमध्ये ही स्पर्धा कोणतेही गालबोट न लागता अगदी निर्विघ्नपणे पार पडावी ही सर्वांना विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून। प्रथमतः त्याचबरोबर आयोजकांकडून काही सूचना आल्यात की ज्या आपल्या मौल्यवान वस्तू आहेत त्या आपण जो आपला 12th मॅन एक्स्ट्रा रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी असेल त्याच्याकडे सोपायचं, इतर कोणाकडे द्यायचं नाहीये। त्यासाठी जर आपली कोणतीही वस्तू हरवली त्यासाठी आयोजक जबाबदार राहणार नाहीयेत याची आपण विनंती घ्यायची आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपण व्यासपीठावरती प्रथमतः महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणार आहोत। मी मान्यवर वर्गाला विनंती करेन की आपण 5 मिनिटाचा आपण ब्रेक घेणार आहोत। 5 मिनिटानंतर आपण या संपूर्ण उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत। अगदी आपण या अष्टक्रोशी प्रीमियर लीगची जी काही सुरुवात पाहतोय दणदणीत आणि खणखणीत अशी सुरुवात, या सुरुवातीच्या प्रथम पारितोषिकाचा मान आणि प्रथम चषकाचा मान कोण पटकावणार यासाठी उत्सुकता देखील 8 संघांमध्ये जरूर असेल। परंतु अगदी आपण पाहिलं ना की या संपूर्ण प्रथम पारितोषिकामध्ये या अष्टक्रोशी प्रीमियर लीगचं पहिलं पारितोषिक तेवढं आहे रोख रक्कम 25,000चा। एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण का मित्रांनो या संपूर्ण अष्टक्रोशी प्रीमियर लीग साठी रोख रक्कम 25,000 रुपयाचं पहिलं कॅश प्राइज, त्याचबरोबर द्वितीय कॅश प्राइज आपण जे पाहतोय ना रोख रक्कम 15,000चं। आपण मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज टी शर्ट देखील उपलब्ध या ठिकाणी आयोजकांकडून केले गेले आहेत, परंतु त्याचा मान कोण पटकावणार हे आपल्याला जरूर पाहायला मिळेल। तोपर्यंत घेऊया काही क्षणाची विश्रांती आणि विश्रांतीनंतर आपण लगेचच या उद्घाटन सोहळ्याकडे आपण जाणार आहोत। थँक्यू थँक्यू शिवाजी शिंदे समालोचक ज्यांचा आवाज पुढे 2 दिवस आपल्या सर्वांच्या कानावर नक्कीच पडणार आहे। जे आयोजक जे आरमाचे जे लोक आहेत प्लेयर्स आहेत आपण सर्वांनी मागे उभे राहायचे, ज्या टी शर्ट पहिले सर्वांनी मागे उभे राहायचे, आपण फोटोमध्ये आपण सर्वांनी यायचं। काही 2 मिनिटांमध्ये आपण सुरुवात करणार आहोत। मित्रांनो आपल्या सर्वांना पुन्हा विनंती करेन की मागील 2 ते 3 दिवसामध्ये काही घटना या ठिकाणी घडल्या आहेत, त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने आपली बाईक, 2 व्हीलर्स किंवा कार असेल सर्वांनी अगदी सावकाश चालवायची आहे। स्पर्धेमध्ये आपण येत असताना आपण कशासाठी आलो आहोत याचं भान ठेवून आपण ही स्पर्धा पूर्ण करावी, ही स्पर्धा निर्विघ्न पूर्ण पार पडावी अशी आपण सर्वांना विनंती करेन। आपल्या सहकार्याशिवाय हे शक्य नाहीये, तर पुन्हा आपल्याला विनंती करेन की आपण आपली काळजी घ्यायची आहे। जर आपण आपली काळजी घेतली तर ही स्पर्धा नक्कीच पूर्णपणे शांततेने या ठिकाणी पार पडेल आणि आपण या स्पर्धेचं एक आगळं रूप आपल्याला पाहायला मिळेल। काय अष्टकोशीमध्ये ही स्पर्धा सर्वप्रथम अशा प्रकारे स्पर्धा आपण आयोजित केली आहे आणि हे करत असताना आपलं सहकार्य खूप मोलाचं आहे। ठिकाणी नोंदणी केली त्या सर्व प्लेयर्स आपण या ठिकाणी हार्दिक आणि स्वागत करतो। त्याचप्रमाणे ज्या संघ मालकांनी या ठिकाणी नोंदणी करून संघ विकत घेतला किंवा संघ स्पॉन्सर केला सर्व संघ मालकांचं मी जे हनुमान मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक आणि स्वागत करतो। तसेच या स्पर्धा चालू करण्याआधी आपण स्पर्धा कुठे करावी हिचा संभ्रम होता किंवा जी इच्छा मागील 2 ते 3 वर्षामध्ये आपण करत होतो की स्पर्धा आपण करायची आहे, कशा प्रकारे करूया याचं नियोजन मागील 2-3 वर्ष आपण करत असताना आज या स्पर्धेत दिवस येऊन टाकला आहे आणि स्वप्न आपलं सर्वांचं स्वप्न पूर्ण होत आहे। या तळे गावामध्ये आपल्या पंचवर्षीची अष्टवर्षीय स्पर्धा आपण संपन्न करतोय। सुंदर असं मैदान मित्रांनो, ज्याप्रमाणे मुंबईमध्ये स्पर्धा होते तिथे देखील असं मैदान मिळत नाही, असं मैदान आपल्या तळे विभागात पाहायला मिळतंय। म्हणून मी तळे विभागात सर्व गावकऱ्यांचं आणि सर्व ज्यांनी सहकार्य केलं याचं हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो। पुढील 2 दिवस असं आपलं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करतो आणि आपण स्पर्धा सुरुवात करणार आहोत। त्या ठिकाणी येत आहेत त्यामुळे 2 मिनिटं आपल्याला वेट करायचा आहे, थोडी वाट पाहायची आहे। आपल्या विनंती रिक्वेस्ट आहे आपण खेळत असताना काही दुखापत होणार नाहीये याची आपण देखील काळजी घ्यायची आहे आणि बरेचसे नियम आपल्या सर्वांना माहिती आहेत, पुन्हा सांगायची काही गरज नाहीये। काही अडचण असेल तर आपण नक्कीच आपण संपर्क साधावा अशी आपल्याला विनंती करेन। हा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लॉर्ड्स, ज्या प्लेयर्सनी यात भाग घेतलाय अशा एकाही प्लेयर्सला माहिती नाही की लॉर्ड्स कोणता आहे, कोणाची मॅच कधी आहे किंवा कशा प्रकारे लॉर्ड्स आहेत
हे अजून गुलदस्त्यामध्ये आहे, सांगू टाकायचं का? ओके. तर सुधाकरजी कदम, आपण जे लॉट्स क्रिएट केलेत, सर्वांनाच सस्पेन्स आणि सर्वांनाच उत्सुकता असणारे म्हणजे लॉर्ड्स बऱ्याच लोकांना माहिती नाही, कुणाच किंवा कोणाच माहिती नाही. मला वाटतं सुधाकरजी कदम, मी असेल, विशालजी शेलार आणि आणखी दोन आमचे जे मित्र आहेत त्या दोघांना माहिती आहे, बाकी सर्वांना लॉर्ड्सची काही कल्पना नाही आहे. तर सर्वप्रथम सामना जो आहे, उजगादाचा सामना जो बोलतो आपण, असा पहिला सामना या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, आपण सगळ्यांना माहिती आहे की दोन गटामध्ये ही स्पर्धा विभागली गेली आहे, अ गट आणि ब गट, अशा दोन गटामध्ये 4 संघ आहेत. तर अ गटामधील पहिला सामना जो होणार आहे तो आपल्या रत्नागिरीचा टोक म्हणजे आपण मानतो, शेवट मानतो असं युवा प्रतिष्ठान जाखरवाडी आणि कार्तिक 11 या दोन संघामध्ये हा पहिला सामना होणार आहे. सर्वांनी काळजीपूर्वक ऐकायचं आहे. मी लॉस वाजून दाखवतो, याचा बॅनर आपण समोर लावणार आहोत, जो प्रिंटेड आहे, जो आतमध्ये आहे. दुसरा सामना आहे गट ब मधून आहे कालकाई ब्लास्टर्स आणि गोल्डन 11. तिसरा सामना होणार आहे गट अ मधून MKR मेव्हरिक्स आणि माऊली 11. चौथा सामना होणार आहे गट ब मधून फायटर्स दहिवलीकर आणि कोसमवाडी नाईट रायडर्स. त्यानंतर सामना क्रमांक 5 आहे कार्तिक 11 आणि MKR मेव्हरिक्स. सामना क्रमांक 6 आहे गोल्डन 11 फायटर्स दहिवलीकर. सामना क्रमांक 7 आहे माऊली 11 आणि युवा प्रतिष्ठान जाकरवाडी. सामना क्रमांक 8 आहे कुसुमवाडी नाईट रायडर्स आणि कालकाई देवी ब्लास्टर्स. सामना क्रमांक 8. सामना क्रमांक 9 आहे कार्तिक 11 माऊली 11. सामना क्रमांक 10 आहे गोल्डन 11 कोसमवाडी नाईट रायडर्स. सामना क्रमांक 11 आहे युवा प्रतिष्ठान जाकरवाडी आणि MKR मेव्हरिक्स. सामना क्रमांक 12 आहे फायटर्स दहिवलीकर आणि आई कालकाई देवी ब्लास्टर्स. असे 12 सामने होणार आहेत. प्रत्येक संघाला 3 सामने खेळ कंपल्सरी आहे, हे सर्वांना माहितीच आहे. आणि यातून जे रन रेटने वरती असेल गट अ मधून आणि गट ब मधून अशा 2 टीम सेमीफायनलमध्ये जातील. मग त्या 2 सेमीफायनल क्रॉस होतील आणि नंतर मग शेवटी फायनल होईल. सगळं समजलं असेल लॉर्ड्स काय आहेत, याचा बॅलन्स आपण थोड्या वेळा ठिकाणी लावणार आहोत. मी आयोजकाला विनंती करेल की आपण तो बॅलन्स जो आहे तो समोर लावायचा आहे. माझे सरपंच माननीय सुरेशजी मोरे यांचं आगमन झाले, त्यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. त्यांनी व्यासपीठावरती या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. नको, मला फक्त नावं सांगितली बस झाली, काय हरकत नाही, करतो, टेन्शन घेऊ नको. त्याचप्रमाणे ही स्पर्धा आपण YouTube लाईव्हच्या माध्यमातून दाखवत आहोत. त्याप्रमाणे स्कोरिंगसाठी खास मुंबईतून आलेले प्रणयजी याच्या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. ते क्रिक हिरोज या ॲप्लिकेशनमध्ये आपला स्कोर या ठिकाणी मेंटेन करणार आहेत आणि त्यातून स्कोरिंग करणार आहेत. त्यासाठी या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. क्रिक हिरोजमध्ये ते करणार आहेत. नागेशजी आलेत का? ठीक आहे. गाडी पुढे घेऊन यायचंय.
आत्ताच घेऊ. गाडी दाखव त्यांची उतरताना दाखव तिथे. या स्पर्धेसाठी या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालंय. सचिनजी दाढवे तालुका प्रमुख, त्याचप्रमाणे राजेंद्रजी शेलार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांची आणि व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आपण या ठिकाणी या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. सर्वांनी इथे जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्व मानवाच्या ठिकाणी आगमन झाले. त्याप्रमाणे देवळी गावचे ज्येष्ठ या ठिकाणी शिलारामा यांचं आगमन झालंय. त्या देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सचिनजी दाढवे तालुका प्रमुख यांचं आगमन झालंय. त्याच्या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. सर्वांना जोरात आवाज वाजवायचे आहेत. त्याचप्रमाणे महेशजी भोसले यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. महेंद्रजी भोसले, त्यानंतर सुप्रियाजी पवार माजी सभापती, त्यानंतर राजेंद्र शिलार माजी सरपंच किती नातू, श्रीकांतजी शिंदे, श्रीकांतजी शिखवारी, श्रीकांतजी शिर्के, त्यानंतर विभाग प्रमुख, त्यानंतर सुगंधा जंगम सरपंच किजळे आणि समाजसेवक तुकारामजी शिलार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी स्पर्धेला प्रारंभ करूया. विजयजी मोरे असे देखील या ठिकाणी आगमन झाले. यासाठी मी हार्दिक स्वागत करतो. हॅलो, पुन्हा एकदा या व्यासपीठावरती उपस्थित दिग्गज मान्यवरांचं आपण हार्दिक स्वागत करूया. या ठिकाणी आपण प्रथम आपल्या आराध्य दैवतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करणार आहोत. मी विनंती करेन की तालुका प्रमुख सचिनजी धाडवे साहेबांना आणि त्याचबरोबर आदी मान्यवरांना या ठिकाणी आपण महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं आहे. या ठिकाणी दिग्गज असे मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय. राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर हिंदवी स्वराज संस्थापक सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर. थँक्यू सो मच. या ठिकाणी संपूर्ण खेळाडू वर्गांना आणि दिग्गज मान्यवरांना विनंती असेल आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय. आणि जे संपूर्ण खेळाडू वर्ग आहेत आपल्या ज्या डोक्यावरच्या कॅप आहेत त्या देखील आपण आपल्या हातामध्ये घ्यायच्यात. आपल्याला विनंती आहे जे संपूर्ण इतरत्र प्रेक्षक वर्ग असतील, मान्यवर वर्ग असतील, त्या संपूर्ण मान्यवर वर्गांना आणि क्रिकेट चाहत्यांना विनंती असेल आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय. परेड सावधान. भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल
उच्छल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की वंदे मातरम. थँक्यू. एक विश्राम. लेट झालेला आहे तरी सर्व प्लेयर्सला विनंती करेन की आपण एक एक करून 30 सर्कल करायचं आहे. सर्व टीमला विनंती करेन एक एक टीम करून असं लाईन मध्ये जायचं आहे. 30 यार्ड सर्कलच्या थोडंसं बाहेर आपण सर्कल करायचं आहे. चला एक एक संघ जायचं आहे. विकेटचं पूजन करून आपण या ठिकाणी प्रारंभ करणार आहोत आणि मग आपण सन्मान टॉस करून सन्मान करणार आहोत. हो, स्वागतचा कार्यक्रम थोड्याच वेळा ठिकाणी होणार आहे. टॉस झाल्यानंतर आपण करणार आहोत कारण ॲक्च्युअली लेट झालेला आहे. मान्यवर विनंती करेन की आपण प्रमुख मान्यवरांनी या ठिकाणी मैदानामध्ये यायचं आहे. आपल्या शुभास्ते या ठिकाणी स्पर्धेचा आपण सोहळा संपन्न करणार आहोत. आपण विकेटकडे मैदानाकडे यायचं आहे. गावची शान सदैव पाठीशी जय हनुमान क्रिकेट प्रेमींचा होईल सन्मान आहे पाठीशी जय हनुमान अष्टकोशी प्रीमियर लीग सारे खेळूया आनंदान APL चे पहिले पर्व घेऊन आलाय जय हनुमान अष्टकोशी प्रीमियर लीग सारे खेळूया आनंदान APL चे पहिले पर्व घेऊन आलाय जय शान सदैव पाठीशी जय हनुमान क्रिकेट प्रेमींचा होईल सन्मान आहे पाठीशी जय हनुमान अष्टको सर्व संघाला विनंती आहे की सर्कल कव्हर करायचं आहे. 30 सर्कल पूर्ण कव्हर करायचं आहे आणि संघ मालक आणि मैदानामध्ये जायचं आहे. संघ मालक जे आहेत त्यांनी मैदानाच्या विकेटकडे जायचं आहे. 8 संघ मालक आणि मान्यवर बाकी प्लेस ते 30 सर्कल पूर्ण सर्कल कव्हर करायचं आहे. चला थोडं फास्ट करायचं आहे. सर्कल पुढे कव्हर करा. सर्व मान्यवर आणि संघ मालक यांनी विकेटकडे जायचं. जे संघ मालक आहेत त्यांनी विकेटवर जायचंय. पूर्ण सर्कल कव्हर करा. सर्कल करायचं पूर्ण.
या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते फीत कट केली जाते, मैदानाचं उद्घाटन केलं जात आहे. आपण या संपूर्ण 38 सर्कलच्या बाहेर एकूण 8 संघ आणि 8 संघाचे खेळाडू वर्ग पाहतोय. एक शिस्त आणि शिस्तबद्ध काय असते या विभागामध्ये आपल्याला आल्यावरती पाहायला मिळते. आणि अशीच शिस्तबद्धता ही 2 दिवसाच्या कालावधीमध्ये कायम असू द्या. संपूर्ण खेळाडू वर्गांना विनंती असेल मोबाईल द्या. हा त्याला काय द्या अटॅक दादा नेटवर्क जिओचं. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते फीत कट केलेली आहे. त्याचबरोबर आपण मैदानावरती संघमालक त्याचबरोबर दिग्गज मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. कार्ड चेंज केलं बीएसएनएल टाकलं बीएसएनएल रेंज जरा बऱ्यापैकी चांगली आहे. टॉस केलाय का? दादू घरी चाललाय जा ना बॅग घेऊन. या ठिकाणी जो आपण 2 दिवसाच्या कालावधीमध्ये एक न्यूज ऐकली होती. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दुःखद असं निधन झालं होतं. त्यांच्यासाठी देखील आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. डॉक्टर मनमोहन सिंग एक साथ सावधान. पंढरीनाथ विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.
टॉस कसं टॉस पहिला सामना या ठिकाणी संपन्न होतोय अष्टकोशी प्रीमियर लीग याच्या वतीने ज्वाला मुक्तपणे दैवली आयोजित अष्टकोशी प्रीमियर लीग पहिला टॉस होतोय जीवापासून दाखवमध्ये आणि कार्तिक 11 या दोन्ही संघाच्या कर्वावर या ठिकाणी मैदानामध्ये यायचं आहे आणि स्पर्धा संपन्न होते अष्टकोशी प्रीमियर लीग या ठिकाणी सर्वच खेळाडूंचं आणि मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो या पर्वातील पहिला सामना युवप्रकाशन जाकरवाडी आणि कार्तिक 11 दोन्ही संघाचे संघ आहेत आणि टॉस करत आहेत सर्वांनी जोरदार आवाज द्यायचा अष्टकोशी प्रीमियर लीग पर्व पहिले या पर्वाचा पहिला सामना शुभारंभ या ठिकाणी होतोय आणि या स्पर्धेला सुरुवात होती आहे गणपती बाप्पा आणि या ठिकाणी टॉस झालेला आहे टॉस विन या ठिकाणी जो संघ होतोय तो संघ आहे युवप्रसाद जाकरवाडी हा संघ टॉस होतोय मित्रांनो या पर्वातील पहिला सामना आला आपल्याला सन्मान होणार आहे आणि हा सामना काही सुरू होणार आहे सर्व प्रेरक विनंती हा सर्व प्रेरक विनंती कोणीही व्यसन करू नये जो प्लेअर व्यसन करेल किंवा तंबाखू गुटखा विभाग कोणी खाऊन मैदानामध्ये थुकायचं नाहीये आपल्याला विनंती आहे की आपण याच मैदानामध्ये स्पर्धा करणार आहोत कोणी करू नये आणि कोणी मद्यपान करू नये जो प्लेस या ठिकाणी काही गोष्टी आढळ जाईल त्याला या स्पर्धेतून बाद केलं जाईल आपल्याला विनंती आहे इथे युट्यूब लिंक एक 2 मिनिटं आपण बोलून जाईल आपल्या ग्रुपवरती सर्वांनी शेअर करायचे रोशन रोशन महेंद्र त्याला घेऊन सगळ्यांना त्याला घेऊन बेल्स सुधाकरचे बेल्स द्यायचे टॉपिकच्या बॉक्समध्ये होता लिंक कुठे भेटेल त्याकडनं घेऊ का सुमन बोला कधी तळी तळीमध्ये मित्रांनो एक विनंती आहे हो रवींद्र सपकाळ लाईव्ह मी शेअर ग्रुपवर शेअर करतो त्या तुम्ही लिंक वरती गेला त्यांचं चॅनल आहे युट्यूब चॅनल हो चालेल गाडी भाऊची इथे सुमित करा पुढे आपण शेअर दाखवा संघ दुसरं सांगायचं आहे
महेशजी मच्छंदे पंच माहीत बोलायचं युट्यूब लाईव्हची लिंक घ्यायची सर्वांनी ऐकायचं आहे. रवींद्र सकपाल RAVINDRA रवींद्र SAKAL लाईव्ह चॅनल बद्दल गेल्यानंतर आपल्याला लिंक मिळेल. युट्यूब चॅनल आहे त्यावर आपल्याला लिंक मिळेल. किया ओपन करायचे अभित कदम. चला पंच आपण ताबा घ्यायचा आहे. मान्यवरांनी व्यासपीठावर द्यायचं आहे. मान्यवरांनी रवींद्र सकपाळ लाईव्ह. मान्यवरांनी व्यासपीठावर यायचं आहे. व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवरांना विनंती. स्पेस आहे मॅडम. हां सकपाळ हां लाईव्ह बघ सर्च मार आले का मला. सर्वच सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. तसे उपस्थित सर्वच मान्यवरांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. दाखरवाडी आपण या ठिकाणी कळवायचं आपला कॉल काय. दाखरवाडी आता होणारा सामना हे काय ही लावायला लागेल मोठीवाली. हो अरे चॅनलचं नाव काय रे? जे हनुमानचे सर्वच पदाधिकारी रवींद्र सकपाळ अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार